इकडे बघा सगळ्यांनी. तुम्हाला सगळ्यांना कधी कधी कशाची भीती वाटते का? भीती वाटते घरी कशाची पण? कधी कशाची कशाची थोडी थोडी भीती वाटते. कशाची भीती वाटते? थंडी असली की थंडी आहे म्हणून भीती वाटते. अजून कशामुळे भीती वाटते? म्हणजे काय मला कळलं नाही. परत सांग. नाशिक आलाची टेंगोरा वेगळं शेती वेगवेगळं जेवण नाही. शेतामध्ये नाशिकला इथे नाशिकमध्ये शेती नाहीये पण ठेंगोड्याला शेती आहे. मग घराच्या बाहेर अंधार असतो मग भीती वाटते है ना. रात्र झाली की भीती वाटते हो की नाही. असं प्रत्येकाला वेगळी वेगळी कशाची ना कशाची भीती वाटत असते. कधी कधी खूप जोरात वादळ सुटलं, विजा चमकायला लागल्या तरी भीती वाटते हो की नाही. मग आज आपण एक कविता शिकणार आहे. कविता आज एक कविता शिकूया. हे कोण गे आई या नावाची कविता आहे. ह्या कवितेमध्ये एक मुलगा आहे, एक लहान मुलगा आहे. त्याला पण कशाची तरी भीती वाटते. तो असा घराच्या बाहेर बसलाय आणि बघतोय बाहेर असं सगळं आणि मग त्याला कसली तरी भीती वाटते. काय काय तो आजूबाजूला बघतो आणि त्याला कशाची भीती वाटते ते या कवितेमध्ये दिलेलं आहे. या कवितेचे कवी कोण आहेत? भा रा तांबे. कवी कोण आहे याचे? कवी भा रा तांबे. या कवितेचे कवी आहेत भा रा तांबे. आपण आधी ही कविता एक एक ओळ वाचूया. चला सगळ्यांनी भाषेचं पुस्तक काढा. मराठीचं पुस्तक काढलं? पुस्तक काढलं सगळ्यांनी? काढलं का सगळ्यांनी पुस्तक? आता पहिलं कडवं वाचूया. आधी पहिलं कडवं पूर्ण वाचूया, मग एक एक ओळ वाचूया. नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी झाडांच्या ओळीत वेळूच्या जाळीत दिवसा दुपारी जांभळी अंधारी मोडके देऊळ त्यावरी पिंपळ कोण गे त्या ठाई राहते गे आई. आता हा मुलगा आईला विचारतोय. हा जो मुलगा आहे, हा छोटा मुलगा त्याच्या आईला विचारतोय. काय विचारतोय? नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी. एक नदी आहे त्यांच्या गावामध्ये. हा जिथे राहतो ना मुलगा त्याच्या गावामध्ये एक नदी आहे आणि नदीच्या शेजारी म्हणजे बाजूला, नदीच्या बाजूला गड आहे, डोंगर आहे मोठा, त्याच्यावर किल्ला आहे. हे पहा गड. आणि त्या किल्ल्यावर गडाच्या खिंडारी, गडाचे खिंडार म्हणजे किल्ल्यावरील छोटा रस्ता आहे. पडका सगळा किल्ला सगळा पडलेला आहे. तुटका जुना जुना किल्ला आहे आणि तिथून छोटा रस्ता आहे. कळलं? झाडांच्या ओळीत वेळूच्या जाळीत. आणि ह्या गडाच्या आजूबाजूला खूप झाडांच्या ओळी आहेत. काय आहे? खूप झाडं आहेत. असे ओळीमध्ये अशी झाडं आहेत खूप सारी. वेळूच्या जाळीत. वेळू माहितीये तुम्हाला? वेळू म्हणजे बांबू. वेळू म्हणजे बांबू. तुम्ही पाहिलं असेल असं असतं बघा. वेळू काठी असे सरळ पाहिलंय का? गावाला असं खूप असं असतं. एकत्र असं असतं. ऊस कसा दिसतो? ऊसासारखं. ऊस आहे का हा? ऊस नाहीये, वेळू. त्याला म्हणतात बांबू. शेतात असेल, अंकुशच्या शेतात असेल है ना, त्याला म्हणायचं वेळू.
वेळूच्या जाळीत. आणि वेळू असं खूप एका ठिकाणी असं खूप उगवलेलं असतं. वेळूच्या म्हणजे बांबू उगवलेले असतात, त्याला म्हणायचं वेळूची जाळी. हा, वेळूच्या जाळीत दिवसा दुपारी, वाचा, पुढे वाचा, दिवसा दुपारी जांभळी अंधारी. हा, दिवसा सूर्य उगवल्यानंतर दुपारी काय होतं? दुपारी अंधार असतो. कळलं का? त्या नदीच्या बाजूला या गडाच्या खिंडारामध्ये इथे झाडी आहे खूप, आणि तिथे वेळूची जाळी आहे, आणि तिथे दिवसा दुपारी, रात्रीची गोष्ट सांगतोय का हा? नाही, दिवसा, सकाळी म्हणजे दिवसा, दुपारी या वेळूच्या जाळीमध्ये खूप अंधार झालेला असतो. अंधार असतो. मोडके देऊळ त्यावरी पिंपळ. आणि या वेळूच्या जाळीच्या पलीकडे तिथे देऊळ आहे, मंदिर आहे देवाचं. देऊळ म्हणजे मंदिर, देऊळ. मंदिर आहे, देऊळ आहे, थोडस पडकं देऊळ आहे, तुटलेलं देऊळ आहे. हा, त्यावरी पिंपळ. आणि ह्या देवळाच्या वरती हे जे मंदिर आहे, आपण हे पुसूया. हे जे मंदिर आहे हे देवाचं मंदिर आहे. या मंदिराच्या वरती इथे पिंपळाचं झाड आहे. काय आहे? इथे एक झाड आहे. कशाचं झाड आहे? पिंपळ. पिंपळ, त्यावरी पिंपळ. पिंपळ म्हणजे असं पान असतं बघा, असं पान असलेलं झाड माहितीये ना, पिंपळ. असं पान असतं एकदम असं टोकदार. पाहिलंय का पिंपळाचं पान? असं पान असतं एकदम. असं पान असतं त्या झाडाचं. पाहिलंय असं झाड? पिंपळ, मोठं झाड असतं, पिंपळाचं झाड. हा, मग ह्या मंदिराच्या वरती पिंपळाचं झाड आहे, त्यावरी पिंपळ. कोण गे त्या ठाई राहते गे आई. म्हणजे तो मुलगा विचारतो की या झाडावर इथे कोण राहतं? कळलं का? हा लहान मुलगा आहे, लहान मुलगा आहे, आणि तो बसून बघतो हे सगळं. आणि मग त्याच्या मनात विचार येत आहेत असे. काय बोलतो बघा? नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी झाडांच्या ओळीत वेळूच्या जाळीत दिवसा दुपारी जांभळी अंधारी मोडके देऊळ त्यावरी पिंपळ कोण गे त्या ठाई राहते गे आई. तो आईला विचारतो की अशा या मंदिरावरच्या त्या पिंपळावर कोण राहतं? तिथे अंधार झालेला असतो दुपारचा, रात्र नाहीये, दिवसा दुपारी पण तिथे अंधार गुडूप झालेला असतो. खूप झाडांची गर्दी 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 असली झाडांची, कसा अंधार होतं की नाही? खूप झाडं असल्यावर अंधार असतो त्या ठिकाणी. मग इथे कोण राहतं? ह्या मुलाला भीती वाटते. दिवसा दुपारी त्या मुलाला भीती वाटते का? कारण तिथे अंधार झालेला असतो सगळा, काही दिसत नाही. समजलं? वेगळीच कविता आहे ना? ओके, पुढे बघा काय दिलंय. पुढचं कडवं बघा. चिंचांच्या शेंड्यांना वडांच्या दाढ्यांना ओढोनी हालवी कोण गे पालवी. दोनच ओळी वाचा आता, दोनच ओळी वाचा, दोनच ओळी वाचा. चिंचांच्या शेंड्यांना वडांच्या दाढ्यांना ओढोनी हालवी कोण गे पालवी. हा, आता त्याच्या गावामध्ये, या मुलाच्या गावामध्ये चिंचेचं झाड आहे. चिंच, चिंच माहितीये ना? चिंचेचं झाड पाहिलंय तुम्ही? चिंचेचं झाड पाहिलंय ना? हा, चिंचांच्या शेंड्यांना, चिंचेच्या झाडाच्या वर, चिंचेच्या झाडाच्या वर शेंड्यावर वडांच्या दाढ्यांना,
वडाचं झाड माहितीये तुम्हाला? वडाचं झाड इथे दाखवलंच नाही. वडाचं झाड, एक मिनिट, वडाचं झाड माहितीये? वडाचं झाड आई पूजा करते त्याची, त्याला दोरा बांधते. माहितीये का? वटपौर्णिमेला वडाचं झाड, वडाचं झाड, पारंब्या असतात त्याच्यावर तुम्ही झोके घेता. माहितीये ना वडाचं झाड? हा, मग वडाच्या दाड्या म्हणजे काय? दाढी, वडाला दाढी असते, या झाडाला अशी दाढी असते का? नाही. मग ह्या पारंब्या ज्या आहेत ह्या त्याची दाढी आहे, जसं काही त्याच्यासारखं. समजलं का? वडाची दाढी म्हणजे या पारंब्या, वडाच्या दाड्या म्हणजे पारंब्या. समजलं? वडाच्या दाड्यांना, चिंचांच्या शेंड्यांना, वडाच्या दाड्यांना ओढोनी हालवी, कोणगे पालवी. आणि मग या वडाच्या, चिंचेचं झाडाच्या शेंड्यावरची पानं, नंतर या वडाच्या दाड्या, हे कोण हलवतं? कोण बरं असं हलवतं? आणि त्यामुळे ही सगळी पानं आहेत ती पण अशी 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 हलतात. कोण करतं असं? हा मुलगा बसून बघतोय हे सगळं. आणि त्याला प्रश्न पडतो की झाडाची पानं अशी हलतायत, कोण करतं? कळलं? तो विचार करतो की ही पानं आपोआप कशी काय हलतायत, कोण हलवतं, असा विचारतो तो आईला. कोणगे जोराने, पुढे वाचा. कोणगे जोराने, मोठ्याने मोठ्याने, शिळगे वाजवी, पाखरा लाजवी, सारखी किती वेळ, ऐकू येती शिळ. आता हा काय म्हणतो की अजून कोण बरं मोठ्या मोठ्याने शीळ वाजवतोय? शिट्टी वाजवत, शिट्टीचा आवाज येतोय त्याला, शिट्टीसारखा आवाज येतोय. बाहेर बसल्यावर बघा कधी कधी असं होतं की बाहेर बसलोय, सगळं शांत आहे, झाडाची पानं आपोआप हलतायत, सगळं शांत आहे, पण पानं हलतायत, हे सगळं चालू आहे, अंधार झालाय आणि आवाज येतो, कसला तरी आवाज येतो. त्या कशाचा आवाज असतो? वाऱ्याचा आवाज येतो की नाही? वाऱ्याचा आवाज येतो. मग हा मुलगा विचारतोय की कोणगे जोराने, मोठ्याने मोठ्याने, शिळगे वाजवी, पाखरा लाजवी, सारखी किती वेळ, ऐकू येती शिळ. आणि सारखी 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 खूप वेळ तो आवाज येतोय त्याला. पक्षी कसे बोलतात की नाही, चिव 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 चिव, किंवा काहीतरी शिट्टी वाजवतात. पक्षी शिट्टी वाजवतात, अशी शिट्टी वाजवतात पक्षी. मग त्यांच्यासारखं अजून मला आवाज येतोय वेगळा वेगळा बाहेर. कशाचा आवाज आहे? कोण वाजवतं हे? कळलं? त्याला प्रश्न पडलाय की हे काय आपोआप बाहेर सगळं चाललंय. कळलं? पुढे बघा काय म्हणलं. वाळली सोनेरी, पाने गे चौफेरी, मंडळ धरोनी, नाचती ऐकोनी. दोनच ओळी वाचा. आता काय म्हणतो तो मुलगा की त्या झाडाची पानं सगळी वाळली आहेत, वाळली सोनेरी. पानं जेव्हा अशी वाळली त्यांचा रंग कसा हिरवा हिरवा राहतो का? सोनेरी रंग होतो, पिवळा किंवा सोनेरी रंग होतो. वाळली सोनेरी, पाने गे चौफेरी. चौफेर म्हणजे सगळीकडे, आजूबाजूला. चौफेर म्हणजे चारी बाजूला, सगळीकडे झाडाची पानं अशी वाळून पडलेली आहेत. वाळली सोनेरी, पाने गे चौफेरी, मंडळ धरोनी, नाचती ऐकोनी. आणि ही सगळी पानं, आजूबाजूला पानं गोल 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 फिरतायत. मंडळ धरोनी, नाचती ऐकोनी, नाचतायत पानं. कळलं? पानं नाचतायत म्हणजे काय? वारा सुटलाय आणि ती पानं अशी गोल 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 फिरतायत वाऱ्याने. कळलं का? समजलं? पानं
झाडाची पानं पडली आहेत ना, वाळलेली पानं पडतात आणि मग ती फिरतात इकडे तिकडे. वारा आला की ती पानं अशी अशी उडतात इकडे तिकडे. समजलं? किती मी पाहिले इतकेची देखिले, झाडांच्या सावल्या नदीत कापल्या, हाका मी मारिल्या वाकोल्या ऐकिल्या. काय म्हणतो तो? किती मी पाहिले इतकेची देखिले, म्हणजे मी खूप वेळ मी पाहिलं, हे सगळं मला दिसतं, इतका वेळ मला रोज 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 हे दिसतं. किती मी पाहिले इतकेची देखिले, झाडांच्या सावल्या नदीत कापल्या. आणि या नदीमध्ये, त्याच्या गावामध्ये नदी आहे, त्या नदीमध्ये झाडांच्या सावल्या, नदीमध्ये पाण्यात दिसतं की नाही झाड, नदीच्या बाजूला जर झाडं असतील, इथे अशी नदी आहे, नदी आणि नदीच्या बाजूला जर झाडं असतील, या झाडांची सावली इथे पडते, पाण्यामध्ये झाडांची सावली दिसते. झाडांच्या सावल्या म्हणजे सावल्या नदीत कापल्या, म्हणजे नदीमध्ये दिसतात त्या झाडांच्या सावल्या. हाका मी मारिल्या वाकोल्या ऐकिल्या, आणि या सावल्यांना मी हाका मारल्या, बोलवलं त्या सावल्यांना, वाकोल्या ऐकिल्या. आणि या झाडांच्या सावल्या बघून मज्जा वाटली त्या मुलाला. आणि पुढे काय म्हटले बघा, उरात धडधडे धावता मी पडे, पळालो तेथून कोण ये मागून. आता काय झालं, हे सगळं बघून त्याच्या मनात भीती वाटायला लागली त्याला. काय काय पाहिलं त्यांनी, की नदीच्या शेजारी हे गडाच्या खिंडारी, म्हणजे ह्या पडक्या किल्ल्यावरती झाडांच्या ओळीमध्ये, वेळूच्या जाळीमध्ये अंधार आहे दुपारचा, दिवसा दुपारी जांभळी अंधार गुडूप आहे. तिथे कोण राहतं, त्या अंधारामध्ये कोण आहे, तिथे कोण आहे माहित नाही, मला भीती वाटते, हा मुलगा म्हणतो. नंतर चिंचाच्या झाडांच्या शेंड्यावर पानं हलवतं, वडाच्या पारंब्या हलवतं, आणि पानं सगळी अशी गोल 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 फिरतायत. कोण करतं हे सगळं, मला भीती वाटते, असा हा मुलगा आईला सांगतोय. कोण आहे तिथे, कोणतरी आहे, मला भीती वाटते, असा हा मुलगा आईला सांगतोय. आणि मग तो म्हणतो, ती वाळलेली पानं सगळीकडे फिरतायत, आजूबाजूला फिरतायत, आणि मग मी पाहिलं की ह्या झाडांच्या सावल्या पण नदीमध्ये पडल्या आहेत. आणि हे सगळं पाहून ह्या मुलाला मनात भीती वाटायला लागलीये, धडधडे, उरात धडधडे धावता मी पडे. आणि ह्या मुलाला भीती वाटली आणि तो पळालाय, घाबरून पळाला तो मुलगा. धावता मी पडे, पळालो तेथून कोण ये मागून. आणि या मुलाला काय वाटतंय, की तो पळाला, तिथनं घाबरला, भीती वाटली, पळाला, आणि त्याच्या मागे कोणतरी येतंय पकडायला, त्या तो पळतोय पुढे, आणि मागून कोणीतरी येतंय. कोण येतंय मागे, असा तो मुलगा आईला विचारतोय. समजलं? वेगळीच कविता आहे जरा, समजलं का? समजलीये कविता? या मुलाच्या मनात भीती वाटते, ते या कवितेमध्ये दिलेले. तो घाबरतोय, सगळं बघितलं, अंधार झालाय, पानं हलतायत, नंतर काय आणखी नदीमध्ये सगळ्या सावल्या पडलेल्या आहेत झाडांच्या, हे सगळं बघून त्याला भीती वाटली आणि घाबरून तो पळाला. आणि मागून त्याला असं वाटतं की मागे कोणतरी आलंय आपल्याला पकडायला, माणूस कोणतरी आहे, कोण आहे माहित नाही. आणि तो घाबरून पळत पळत आईकडे गेला आणि आईला विचारतो, कोण आहे मागे माझ्या. समजलं? तुम्हाला रात्री घरामध्ये भीती वाटते का? अंधार असेल, दुसऱ्या खोलीत जायला भीती वाटते, हो की नाही? मग तसं याला दिवसाची भीती वाटते या मुलाला, त्याच्या मनातली भीती या कवितेमध्ये दिलेली. कळलं? समजली कविता? सोपी आहे तशी. ठीक आहे.
बरं, तुम्हाला हे शब्द लिहायचेत का? शब्द लिहायचे? लिहून घ्या पटकन.